नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहितीच आहे की आपण झिरो आवर अनेक वेळेला ग्राउंड झिरोवरून करत असतो. नुकतंच बदलापूरची घटना आपल्याला माहिती आहे. 4 वर्षाच्या 2 चिमुरड्यांवर कसा अत्याचार झाला. तर दुसरीकडे अगदी 70 वर्षाच्या आजींवर सुद्धा असाच अत्याचार लातूरमध्ये झाला. त्या मेल्यानंतर सुद्धा, त्यांचा खून झाल्यानंतर सुद्धा 4 दिवस त्यांच्यावर अत्याचार होत राहिला. छत्रपती संभाजीनगर असो, नाशिक असो, मुलांच्या त्रासामुळे, जाचामुळे शेवटी आत्महत्या केलेली आहे. तर आज बदलापूरमध्येच एका वडिलांवर आपल्याच मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा परत एकदा दाखल झालेला आहे. आणि त्यामुळे आजच्या झिरो आवरमध्ये आपण चर्चा करणार आहोत महिला सुरक्षेची. ही चर्चा आपण करतोय SNDT विद्यापीठात. आपल्या बरोबर आहेत अनेक विद्यार्थिनी, पालक आणि आपल्या बरोबर आहे अभिनेत्री काश्मीरा कुलकर्णी, समाजकारणातून राजकारणात आलेल्या डॉक्टर ज्योती वाघमारे, लीगल काउन्सिलर क्षितिजा वडतकर, SNDTच्या कुलगुरू डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव. खरं तर आजची सुरुवातच मुळात मी या पॅनलकडनं सुरू करते. काश्मीरा, तुझ्याकडे येते. महिला आज सुरक्षित आहेत असं वाटतं का? अजिबात नाही. आणि त्यासाठी मला असं वाटत नाही की हे कुणीही विचारून उत्तर देण्याची गरज नाही. आपण प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे समाजामध्ये ती बघतोय. त्यामुळे अजिबात कुठेसुद्धा ते संरक्षण असलेली जी भावना आहे ती कुठेच नाही आहे. ज्या समाजकारणातून डॉक्टर ज्योती वाघमारे आपण समोर आलात, आपण खरं तर अगदी एका स्लम एरियामधनं PhD आपण शिकलात आणि इंग्लिशच्या प्राध्यापिका आपण आहात. आज राजकारणात आल्याय, कसा अनुभव राहिला? खरं तर सर्वात आधी ABP माझाचं अभिनंदन हा शब्द योग्य ठरेल की नाही मला वाटत नाही आहे. कारण जो मुद्दा आहे तो प्रचंड गंभीर आहे. परंतु आज एका नॉन पॉलिटिकल मंचावरती आणि खूप वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या एका गांभीर्याच्या लेवलवरती नेऊन आपण महिला अत्याचाराची चर्चा करतोय. मला वाटतं की हे समाजमनासाठी खूप गरजेचं आहे. आज मला खरंच सांगायचं आहे की ताई, बऱ्याच वेळेला अनुभव घेतला आहे की माझा पिंड हा सामाजिक कार्यकर्तीचा आहे. माझी आई ही कधी तिनं कचरा वेचायला गेली, कधी ती कारखान्यात काम केलं, वडिलांनी वीटभट्टीवर काम केलं, बांधकाम कामगार म्हणून काम केलं आणि मला शिकवलं. लहानपणापासून ताई सामाजिक काम करताना अशा अनेक अत्याचाराच्या प्रश्नांवर मोर्चे काढले. आज इथं येताना एक राजकारणी म्हणून नाही आले, तर एक बाई म्हणून आली आहे, एक ताई म्हणून आली आहे, एक आई म्हणून आली आहे आणि एक शिक्षिका म्हणून आली आहे. आणि ज्या वेळेला ताई महिला अत्याचाराच्या विरोधात आम्ही आंदोलनं केली तेव्हा प्रचंड वाईट वाटतं की अहो, लोक विरोध करतानाही आधी अत्याचार पीडितेची जात बघतात, धर्म बघतात, मग ठरवतात आपण त्याच्यावरती रिॲक्ट व्हायचं का नाही. ही समाजमनाची म्हणजे काय म्हणावं आपण त्याला. आज आता आम्ही ज्या राजकारणात आहोत, एक महिला म्हणून की आम्ही हे बघणार आहोत का की त्या राज्यामध्ये कुठल्या पक्षाचं सरकार आहे आणि मग आम्ही ठरवणार आहोत का की त्याच्यावरती व्यक्त व्हायचं का नाही व्हायचं. मी इंग्रजीची प्राध्यापिका आहे. KGमध्ये शिकवत होतो किंवा हिंदीमध्ये गाणं होतं ना की मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हात लगाओ तो डर जाएगी, बाहेर निकालो तो मर जाएगी. हे आम्ही मछलीबद्दल बोलत होतो, ते आता आम्हाला मुलींबद्दल बोलावं लागतंय का की हात लगाओ तो डर जाएगी और बाहेर निकालो तो मर जाएगी. कुठे चाललाय हा समाज. आणि त्यामुळे आज मला माहिती आहे की आज कदाचित ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी सरकार म्हणून आमच्यावरती येणार आहे. पण तरीसुद्धा एक शासन म्हणून, महायुतीचं सरकार म्हणून ती जबाबदारी ताई आम्हाला घ्यावी लागणार आहे. आणि होय, मी हेच सांगण्यासाठी इथे आली आहे की महिला अत्याचार मुक्त महाराष्ट्र केल्यानंतरच हा छत्रपती शिवरायांचा आणि फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हे म्हणण्याचा आम्हाला अधिकार लाभणार आहे. आणि ज्या वेळेला मग महिलांवरती, मुलींवरती अत्याचार होतील त्या वेळेला सरकार म्हणून कारवाई करण्यात कुठेही कमी पडणार नाही. पण आजच उच्च न्यायालयाचं एक मत मी लोकसत्तामध्ये वाचलं की पुरुषी मानसिकता बदलल्याशिवाय कुठेतरी हे अत्याचार थांबणार नाहीत. त्यामुळे केवळ
कायदा करून प्रश्न नाही मिटणार. निर्भयाच्या नंतर अनेक कायदे झाले, हे प्रयत्न घरातूनही झाले पाहिजे. नक्कीच क्षितिजाजी, मी आपल्याला विचारीन की अजूनही जी एन्फोर्समेंट यंत्रणा आहे, पोलीस असो, लीगल सेल असो, इथपर्यंत मुली पोहोचतातच खूप कमी. मुली असो, स्त्रिया असो, त्या का पोहोचत नाही? काय अडचण येते? बेसिकली आपले जे लॉज आहे, आपण बघितलं की ते फार प्रो वुमेन सेंट्रिक आहे. लॉज आहेत, सगळं आहे, पण आपली जी अपब्रिंगिंग आहे ही ऑनर बेस आहे. आजही आपण ऑनरचा विचार करतो. आजही 98% कंप्लेंट्स या रजिस्टर होतच नाही, आणि म्हणून आपले लॉज हे प्रो वुमेन सेंट्रिक आहे. ह्या अपब्रिंगिंगमुळे कुठेतरी महिला आजही त्या फॅमिलीच्या ऑनरच्या याच्यासाठी पुढे धसत नाही. 15 वर्षापासून मी बायांचे मुद्दे हँडल करते आणि केसेस हँडल करते, आणि त्याच्यामुळे जेव्हा मी बघते समाजामध्ये जेव्हा एक ओरड असते की नाही, किती प्रो वुमेन सेंट्रिक लॉज आहे, आम्हा पुरुषांवर अत्याचार होतात, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 98% कंप्लेंट्स ह्या रजिस्टरच होत नाही, त्या ह्या आपल्या अपब्रिंगिंगमुळे. मुलींना, आपल्या स्त्रियांना हे सांगण्याची गरज आहे की बायांनो पुढे या, त्याच्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही. हा जो तरुण वर्ग इथे बसलेला आहे, ह्या सगळ्या कॉलेजला येतात, बाहेर येतात, शिकतात. यातले काही मुली अशाही असतील की ज्या कुठल्या तरी दुसऱ्या गावातून आलेल्या असतील. एकंदरीत आपल्या एज्युकेशन व्यवस्थेमध्ये यांना सुरक्षित वाटावं अशी ही सिस्टीम आहे का, की फक्त शिक्षण आहे? सरिता, सर्वप्रथम मी ताईंनी म्हटलं तसं अभिनंदन नाही करत, पण खूप महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे, आणि तोही कुठे आमच्या SNDT महिला विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आपण जमलो आहे. ह्या पूर्ण कॅम्पसवरच नव्हे तर जिथे जिथे महिला विद्यापीठाचे आमच्या कॅम्पस आहेत तिथे महर्षी कर्वेंचे आशीर्वाद आपल्याला जाणवतात. 100 वर्षापूर्वी, म्हणजे 108 वर्षापूर्वी महर्षी धोंडो केशव कर्वेंनी या विद्यापीठाची स्थापना केवळ याच कारणाने तर केली असावी. त्याही वेळेला हा म्हणजे प्रश्न ज्वलंत होताच, आजही आहे, आणि तो उद्याही राहणार का, हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी ज्या उद्देशाने हे काढली होती संस्था, की शिक्षण घेऊन तरी आपल्या महिलांना स्वतःचं बळतं करावं, मी सबला आहे, मी अबला नाही, हे जाणवावं, तिला हे जाणवावं. हा एक भाग झाला आजच्या चर्चेचा, तो भाग आहेच आहे. पण शिक्षण संस्थेमध्ये जी व्यवस्था आहे, आज SNDT महिला विद्यापीठाच्या अंतर्गत 70,000 मुली शिक्षण घेत आहेत, आणि या 70,000 मुलींपर्यंत आणि नंतर येणाऱ्या सगळ्या मुलींपर्यंत विद्यापीठाचा असा एक मेसेज आहे की त्यांनी संस्कृत व्हावं. ते संस्कृत व्हावं म्हणजे स्वतः तर सबल व्हावंच, पण आपल्याबरोबर असलेली जी म्हणजे पुरुष मंडळी आहे, मुलं आहेत, तुमचे भाऊ असतील, तुमचे मित्र असतील, समाजातला प्रत्येक पुरुष घटक, ह्यांनासुद्धा संस्कृत होण्याचे ज्ञान तरी द्यावं. ते शिक्षित झाले, त्यांची नजर बदलली तर आपण आपोआपच समाज बदलेल. एकट्या मुलींनीच संस्कृत होऊन नाही चालणार आहे. सामाजिक ज्ञान देणं, अवेअरनेस देणं, हा भाग जरी टेक्निकॅलिटीचा भाग असला तरी प्रत्येक मुलीला ही जाणीव देणं की तिने स्वतःचा सांभाळ केला पाहिजे, असे विविध छोटे छोटे कोर्सेस देखील विद्यापीठामध्ये आपण राबवतो. ही या व्यवस्थेबद्दलचा जो तुझा प्रश्न होता, त्या प्रश्नाबद्दल मी असं म्हणेन की व्यवस्था कॅम्पसमध्ये, ज्या कॅम्पसेसमध्ये विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या नाही, शिक्षणाच्या सर्व दूर अशी व्यवस्था घडायला हवी. विमेन सेफ कॅम्पसेस, एज्युकेशनल कॅम्पसेस बनायला हवीत. त्यासाठी आपले जसे आपण बॅरियर फ्री म्हणतो ना, दिव्यांगांसाठीचे जे कॅम्पसेस असतात, बिल्डिंग्ज असतात, तशा आपल्या महिलांकरता देखील असाव्या. आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायलाच हवे. लॉचा आधार आपण दरवेळेला घेतो तसा लॉ देखील त्याच्यासाठी बनायला हवा. म्हणजे मग त्या कॅम्पसमध्ये आल्यानंतरची जी आमची जबाबदारी आहे त्या जबाबदारीला तोंड द्यायला आम्ही समर्थ असू.
त्यामुळे ती व्यवस्था पूर्णपणे नाही आहे असंच मी आत्ता सांगेन. नक्कीच नक्कीच. आपल्याला वाटतंय का की घरापासून कॉलेजपर्यंत येताना आपल्याला सुरक्षित वाटतंय का? नाही, सुरक्षित नाही वाटत. भीती वाटतेच, मनामध्ये येतच. आणि आता जे गेल्या आठवड्याभरापासून जे तुम्ही म्हणालात की तसं, तर म्हणजे मनामध्ये येतं की अरे आपल्याला पण कोणीतरी असं करेल का. म्हणजे आजूबाजूने चारही बाजूने लक्ष ठेवूनच चालावं लागतं, सुरक्षित नाही वाटत. तुला काय वाटतं? काळजी वाटते घरापर्यंत जाईपर्यंत, कारण ह्या आठवड्यामध्ये असं काही म्हणजे घडतंय ना, ते ऐकून खूप भीती वाटते. जेव्हा आम्ही घरातून निघतो तेव्हा अंधार असतो, कधी पण काय पण होऊ शकतं. आणि इथून ट्रेनमध्ये पण खूप सारे रिसेंट घडत आहेत ते पण. आणि तिथून घरी येईपर्यंत गर्दीमध्ये या टच होऊ शकतो. तर इनसिक्युरिटीज. शेअर कॅब्स, शेअर टॅक्सी ज्या आपण वापरतोय सध्या, त्याच्याबद्दल सुरक्षित वाटतं? शेअर ऑटो नाही, बट ट्रेनमध्ये पण लाईक आपण जेव्हा येतो, ट्रॅव्हल तर पूर्ण ट्रेनचा असतो. सो तेव्हा जस्ट असंच वाटतं की लाईक आपण जोपर्यंत कॉलेजमध्ये सेफली पोहोचत नाही आहे, आपल्या फ्रेंड्सला वगैरे भेटत नाही आहे, तोपर्यंत आपण एकटे असतो. सो काही होऊ शकतं. ट्रेनमधून जेव्हा कॉलेजला येत असते मी, तेव्हा हे फ्रिक्वेंट एक्सपिरियन्स आहे की फक्त माझंच नाही, माझ्या आजूबाजूला जे भलेही लेडीज कंपार्टमेंटमध्ये चढताना पण जे ट्रेनमधनं माणसांचं जनरल डब्यातून येत असतात, तेव्हा आजूबाजूला जनरल डब्यात जे उभे असतात ते खूप टीजिंग वगैरे हे केसेस खूप आजूबाजूला बघते मी. फक्त माझ्यात नाही, बाजूला जे माझ्या लेडीज डब्यामध्ये उभे असतात त्यांच्यासोबत पण हे खूप वेळा झालेलं आहे. तर ते काइंड ऑफ फिअर नेहमी असतो आम्हाला की जोपर्यंत आम्ही भलेही कितीही माणसं आजूबाजूला असू दे, पण तो फिअर आम्हाला असतोच नेहमी येताना जाताना. खरं तर ह्याच्यानंतर हा प्रश्न येतो, म्हणजे ह्याचं उत्तरही कोणीतरी देऊ शकतं की स्टेशनवर जिथं हजारोच्या संख्येमध्ये एवढी लोकं असतात, महिला असतात, पुरुष असतात, अशा पद्धतीनं जर टीजिंग ट्रेनमध्ये येणं जाणं करणाऱ्या मुलींना होतं, तर त्यावेळेला इतर लोक काय करतात जे उभे असतात ते? बरेचदा काय होतं, म्हणजे काही लोक असतात जे हेल्प करायला येतात आपल्याला, पण मोस्टली लोक असतात की रिस्पॉन्सच करत नाही किंवा त्याला इग्नोर करतात. आणि म्हणजे प्रत्येक मुलगी बोलताना घाबरते या विषयावर. तर तुम्ही समजून जा की प्रत्येकीसोबत किती इन्सिडेंट झाले असतील. म्हणजे आपण लहानपणापासून जसं शाळेत जायला लागतोय तेव्हापासून आपल्यावर त्या गोष्टीची भीती निर्माण होते. किंवा माझ्यासोबत अनुभव झाला आहे, हे पर्सनली शाळेमध्ये होती आणि मी कदाचित तेव्हा मी पहिल्यांदा ऑटोने आलेली. आणि त्याच दिवशी माझ्यासोबत म्हणजे काय झालेलं, तो माणूस होता बाजूला बसलेला, त्यांनी लिटरली माझ्या कमरेला चिमटे काढले होते, गुदगुद्या केल्या होत्या. तर त्यानंतर तुम्ही विचार करा, तरी मला त्यावेळेला सुद्धा राग आला होता आणि माझ्या पाण्याची बॉटल मी त्याच्या तोंडावर मारली होती. पण तेही आपल्याला तेव्हा आठवत नाही. आणि त्यानंतर 2 दिवस मी शाळेत नव्हते गेले. मी 8वीत असेन, 8वीत होते. आणि त्यानंतर असं झालं. आणि त्यानंतर आपण जे बोलतोय की कपड्यामुळे किंवा इतर गोष्टींमुळे या घटना होत आहेत, पण आता तर सगळ्या गोष्टी लहान मुलींवरच होत आहेत. तर मला अजून एक गोष्ट बोलावीशी वाटते की आपण आता जे एकनाथजींनी काय केलं की महिलांना, लाडक्या बहिणीला जे पैसे अकाउंटमध्ये दिलेत, ते पैशांपेक्षा जर कुठेतरी कॅमेराची सुरक्षा किंवा लोकांची नाही सुरक्षा प्रोव्हाइड करू शकत, पण आपण कोणत्या तरी नजरेत आहोत याची जी भावना असेल ना, ती महत्त्वाची असेल असं मला वाटते. नक्कीच आपण पॅनलकडे येऊया वापस. काश्मीरा, अभिनयाच्या सृष्टीत आहेत आपण. आत्ताच केरळचा तो रिपोर्टही पाहतोय आणि एकंदरीत आता हेही लक्षात येतं की बदलापूरची केस बघितली तर अगदी 4 वर्षाच्या त्या 2 चिमुरड्या होत्या. ही 8वीतली घटना आत्ता हिनं आपल्याला सांगितली. एकंदरीत हे वातावरण प्रोफेशनल लाईफमध्ये महिला म्हणून जात असताना कसं आहे? ह्या अडचणी प्रत्येक ठिकाणीच येत आहेत. म्हणजे आता त्या ज्या आजी होत्या त्या काही कामासाठी बाहेर पडत नव्हत्या किंवा ज्या लहान मुली काही कमवण्यासाठी बाहेर पडत नव्हत्या, ह्या प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या ह्या अडचणी आपल्याला दिसत आहेत. आणि आत्ता ह्या 8 दिवसात जे काही पाहिलं किंवा आधीचे ज्या काही गोष्टी झाल्या किंवा आत्ता आपल्या मैत्रिणींकडून जे ऐकलं, त्यातून मला आतून अशी एक जाणवली की ताई म्हणाल्या तसं की हात लगाओगे तो डर जाओगे. आणि आत्ता प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या तोंडून हेच एक वाक्य होतं की भीती वाटते. भीती निर्माण केली आहे त्या विकृत माणसाच्या लोकांनी, जेणेकरून आपण घाबरावं. आणि ते थांबवण्यासाठी, आणि हा एक मानसिक
आजार आहे, ही जी विकृती आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे, ही एक मानसिक विकृती आहे. आणि या विकृतीला थांबवण्यासाठी जी भीती आत्ता आपल्यामध्ये आहे ना, ती भीती त्या मनात निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी कठोर कायद्यापेक्षा ती शिक्षा जी आहे शेवटची, ही कठोर नसेल तर त्यांना ती भीतीच निर्माण होणार नाही. आणि भीतीच निर्माण नाही झाली तर मानसिकदृष्ट्या जी विकृती आहे त्याच्यावर कंट्रोल येणं अशक्य आहे, हे माझं प्रामाणिक मत आहे. या अशा गोष्टींच्यावरती पब्लिकमध्ये व्यक्त होणं खूप अवघड असतं. त्यामुळे इतक्या धाडसानं तुम्ही बोललात याच्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. मला वाटतं की 8वीत असतानाही जिने त्या नराधमाच्या तोंडावरती बाटली फेकून मारण्याचं धाडस केलं, एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवूयात ना त्याच्यासाठी. कारण मला वाटतं की कायदे वगैरे सगळे असतील हो आपल्या जागी, बट बेटी को चांद की तरह मत बनाओ कि उसे हर कोई घूरता रह जाए. बेटी को चांद की तरह मत बनाओ कि उसे हर कोई घूरता रह जाए. बनाना है तो बेटी को सूरज की तरह बनाओ कि देखने वाले की नजरें नीचे झुक जाए. मला तुमच्या प्रश्नापर्यंत येताना ताई ज्या बोलल्या त्याच्याशी पूर्णपणे सहमत आहे की ताई, आपलं अपब्रिंगिंग असं आहे ना की आम्ही अशा समाजात राहतो की अरे निसर्ग नियमाप्रमाणे 4 दिवस आम्हाला पिरियड्स आले तरी महिलांना म्हणजे अपवित्र समजलं जातं आणि तिला अस्पृश्य समजलं जातं, लांब बसवलं जातं. आणि मग तिथे तर जिच्यावरती अत्याचार होतो किंवा जिला असं इव्हटिझिंगचा सामना करावा लागतो तिथेही पुन्हा त्याच महिलांना दोषी धरलं जातं का? नक्कीच. म्हणजे खरं एक जे तुम्ही म्हटलं आत्ता ते बरोबर आहे की आपण आत्ता टाळ्या वाजवल्या, तिच्यासाठी त्या वाजवल्याही पाहिजे. पण खरंच मी आपल्याकडे येते मॅम की हे समाजात जे आहे की अजूनही जिच्यावर अन्याय होतो किंवा जिच्यावर अत्याचार होतो तिलाच गिल्टी वाटतं आणि तिलाच धाडस करावं लागतं समोर यायला. ही काय मानसिकता आहे? ही मानसिकता आजूबाजूच्या सगळ्या महिलांच्याही मनात असते का? आपण मुलीलाच गुन्हेगार समजतोय. गिल्ट फिलिंग पहिले महिलेच्याच मनात येतं आणि करणाऱ्याला पुरुष म्हणजे सॉरी टू यूज दॅट बट आपण बोलतोच आहे त्याच्याविषयी, तर करणारा अगदी नामानिराळा होतो. तर ते गिल्ट फिलिंग त्यांच्या मनातनं सर्वप्रथम निघून जावं, आपल्या अधिकाराची त्यांना जाणीव व्हावी, म्हणजेच त्या पुढे येऊ शकतील. तर ती जाणीव त्यांच्या शिक्षणातनं, त्यांच्या कोर्सेसमधनं, त्यांना छोट्या छोट्या बाकीच्या गोष्टींमधनं मिळत राहावी, ही एक अपेक्षा आहे. जसं तुम्ही म्हटलं त्याचप्रमाणे दुसरी एक जसं पुरुषांना मुलांना तर शिक्षण देण्याची गरज आहे की आणि त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, ती भीती त्यांच्या मनात हवी. त्याबरोबर पूर्ण ॲटमॉस्फिअर म्हणजे फिजिकल ॲटमॉस्फिअर. एक छोटासा विषय असा पण असू शकतो, जसं मी मगाशी विद्यापीठाच्या कॅम्पसला विमेन सेफ म्हटलं, तसं पूर्ण शहर का असू शकत नाही आपलं? घरून निघणारी प्रत्येक स्त्री म्हणजे ती मुलगी असो का बाई असो, ती एका टोकापासनं घरातनं निघते, ती आपल्या कामाच्या ठिकाणी जाईपर्यंत इकडे तिकडे बघत नाही, ती सरळ त्या ठिकाणी बसते, रेंगाळत नाही पब्लिक प्लेसेसमध्ये. ती का रेंगाळत नाही पब्लिक प्लेसेसमध्ये? ही का घडलं? आणि पुरुष मात्र रेंगाळतो. तो का रेंगाळतो? मित्रांना भेटतात, गप्पा मारतात, टपरीवरती जातात, चहा पितात, कोणी पान खातात. बायका नाही जात टपरीवरती लवकर. तर हे जे आहे ते पूर्ण सिटीमध्ये स्पेसेस आर नॉट सेफ फॉर देम टू लिंगर अराउंड. तर हे लिंगरिंग अराउंडचं जे फिलिंग येतं ते केव्हा येतं? मनाने आपण स्वस्थ असलो, शांत असलो, आता काही होणार नाही, कोणी आपल्याकडे बघत नाही, अशा वेळेला आपण तिथे रेंगाळू शकतो. त्यांना घाई असते, एक तर घरात जायची नाही तर कॉलेजला यायची या मुलींना माझ्या. आणि त्याचप्रमाणे बायकांना पण ऑफिसला जाणाऱ्या, पहिले घरातनं निघालं की ऑफिसला किंवा मग पुढच्या कामांसाठी शाळेत जा, मुलांना पिकअप करा, घरी जा, भाज्या घ्या, अमकं करा. म्हणजे वी आर देअर आउट इन द पब्लिक स्पेस ओनली फॉर द टास्क. ते टास्क नसेल तर विदाऊट रिझन पब्लिक स्पेसेसमध्ये जायची इच्छा होत नाही आजही आपल्या महिलांना. तर ती ज्या वेळेला व्हायला लागेल त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपलं जसं डेव्हलप होईल त्यावेळेला आपण म्हणू शकू की एक वातावरण तसं निर्माण झालेलं आहे. तर ते वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सगळ्यांची मिळूनच असणार. जी भीती आहे मुलींच्या मनामध्ये व्यक्त होण्याची सुद्धा, सांगण्याची, किंवा हा जो गिल्ट आहे, हा गिल्ट नक्की कुठून येतो यामिनी, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्यांना आई वडिलांना सांगितल्यावर काय रिस्पॉन्स मिळतो, आजूबाजूच्या लोकांना सांगितल्यावर काय रिस्पॉन्स मिळतो, त्यांना आपसुकच गिल्टी वाटतं की हा गिल्ट त्यांच्या मनात त्यांच्या घरातून
घातला जातो की तुझ्याबरोबर काही घडलं तर तूच दोषी आहेस, हे फिलिंग त्यांना का यावं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. यावर कोणाला व्यक्त व्हायचं का? माझ्या सोसायटीमध्ये हा इन्सिडेंट घडलेला. एक 7 इयर्सची मुलगी, 7th स्टँडर्डची एक मुलगी होती. ती नॉर्मली जात होती स्कूलवरनं घरी येत होती, तेव्हा एका डिलिव्हरी मॅनने तिला नॉर्मल ॲड्रेस विचारला. ती सांगूपर्यंत तो तिला टच करून गेला. ती घरी जाऊन काही सांगू शकली नाही. पण नंतर जेव्हा ती संध्याकाळी आमच्यासोबत खेळायला आली सोसायटीमध्ये खाली, तेव्हा तिने फक्त ते आम्हाला सांगितलं. तेव्हा मी आणि माझ्या मैत्रिणीने तो इनिशिएटिव्ह घेतलेला आणि नंतर सोसायटीच्या मीटिंगमध्ये जाऊन सांगितलेलं की असं असं घडतं आहे. तेव्हा आपण नो रिस्पॉन्स, 0 रिस्पॉन्स होता सोसायटी मेंबर्सकडनं आमच्या. दिस इज वॉट वी एक्सपिरियन्स. म्हणजे पूर्ण डिटेलिंगमध्ये सांगून काय घडलेलं. तेव्हा पण त्यांचा हाच रिस्पॉन्स होता की तुम्ही ह्या टाईमला बाहेर का निघालात, तुम्ही स्कूलवरनं पटपट घरी का नाही आलात. आता दिस इज वॉट वी एक्सपिरियन्स. माझ्या सोसायटीमध्ये एक पोरगी राहायची. तर ऑटोमध्ये बसताना ती होती, एक माणूस होता, ऑटोवाले अंकल होते आणि तिच्यासोबत अजून एक बाई होती, ग्रोन अप लेडी. आणि ती नंतर येऊन आम्हाला सांगत होती की तिने जेव्हा पे केलं तर त्यांनी तिला टच करायला ट्राय केलं. तर तिच्यात तेवढा धाडस होता की तिने आवाज उचलला. तेव्हा तिने बोललं की अंकल आप ये क्या कर रहे हो. तर ती ग्रोन अप लेडी तिला बोलली की मत बोलो कुछ, छोड़ो जाने दो, इतना इश्यू क्यों क्रिएट करना है. तर मला असं वाटतं की हे गिल्ट जे फिलिंग आहे ना, तिने जर त्या पॉईंटवर आवाज उचलला तर तिला जर त्या बाईनी सपोर्ट केला असता तर तिचा तो कॉन्फिडन्स राहिला असता. जर आपणच आपल्या लोकांसाठी उभं नाही राहणार तर कोण राहणार. तर ते तिकडनं चालू झालं पाहिजे मेनली. माझ्यासोबत कालचीच गोष्ट आहे, माझ्यासोबत घडली होती. म्हणजे काल दहीहंडी होती बरोबर, आणि दहीहंडीवरून मी आणि माझी छोटी बहीण दहीहंडी बघायला गेलो होतो. आणि मग अचानकच पाऊस पडला खूप जोरात. तर सगळे धावत होते, तर मी आणि माझी छोटी बहीण पण धावत धावत जात होतो. तर तिकडे एक समोर माणूस आला आणि मग मी लय जोरात धावत होती. तर मी माझ्या असं थोडं टर्न झाली, मग तो तिकडे पण आला आणि मग आम्ही असं धडपडलो. आणि मग त्याला पाठी जायच्याबद्दल तो मला असं हक केला त्यांनी. आणि त्यांनी मला, माझे हात शेकवत आहे, आणि मग त्यांनी मला ना पूर्ण वरतून खाली असं टच केलं. आणि मग मी जाताना त्याला मारून गेले. आणि ही विकृती मॅम जे तुम्ही म्हणताय आणि ज्या गिल्टबद्दल म्हणताय, मला असं वाटतं तो अनुभव इतका विक्षिप्त आणि इतका किळसवाणा आहे की त्या मुलीच्या डोळ्यात आजही पाणी आहे, जे की आज त्या पुरुषाच्या डोळ्यामध्ये पाणी असायला हवं होतं. आणि ही विकृती आपण आपल्या समाजामध्ये आजूबाजूला बघतोय. तुमच्यापैकी कोणी? मला भीती वाटते बोलायला की उद्या मी सांगेल हा इश्यू झाला तर हा सोशल मीडियावरती माझा फोटो येणार आणि ज्याच्यासोबत झाले त्याच्या तोंडावरती ब्लॅक कपडा येणार. तर नक्कीच मला ही माझी स्वतःची भीती आहे की माझ्यासोबत होतं ना, मी का बोलू. कारण का फोटो फक्त माझा व्हायरल होतोय सोशल मीडियावर, जो करतोय त्याच्यासोबत ब्लॅक कपडा असणार. म्हणून ही भीतीमुळे मी आज पुढे बोलू शकत नाही. जसं की काही माझ्यासोबत पण झालेल्या गोष्टी असेल किंवा माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी असेल, इतर कोणी असेल, तो आपण जी पण भीती आहे ती बोलत नाही. हम घर में इसलिए भी नहीं बोलते हैं बिकॉज लाइक रिसेंटली कुछ मंथ पहले मेरे साथ भी हुआ था. शाम को मम्मी ने मुझे काम के लिए पहले भाई को बोल रही थी, मेरा भाई छोटा है, उससे बोल रही थी, बट मैं गई क्योंकि वो नहीं जा रहा था. और वहाँ से लौटने के टाइम एक अंकल सामने से आए, वो मुझसे ज़्यादा हाइट के थे. उन्होंने जानबूझ के मेरे चेस्ट को टच करने का कोशिश किया. मैं रोटेट हो गई और मैं इतने ट्रॉमेटाइज थी कि भाई कौन का सामने से आया, कैसे करके गया. और मैं वैसे ही घर पे गई. मैंने जाने के बाद ये सोचा कि मम्मी को बोलती हूँ, बट मम्मी के दिमाग में क्या होता है और घर वालों के भी दिमाग में क्या होता है कि लड़के को फिर बोलने लगते हैं कि बहन जा रही है, तेरे को समझ नहीं आता, तेरे को जाना चाहिए था. मतलब हमको कोई रीज़न नहीं है तो हम उसके जगह घर से बाहर निकल ही नहीं सकते. कॉलेज भी जाना है तो घर से डायरेक्ट कॉलेज, और उसके बीच में कहीं नहीं, स्ट्रिक्टली मना किया गया है बिकॉज पेरेंट्स भी डरते हैं. सगळी बंधनं जी आहेत ती मुलींवर येतात, गिल्टही मुलींवरच लादल्या जातो. असं काही घडलं तर, आणि समोरचा समाज किंवा ज्या समाजात त्या वावरत आहेत तो समाज, ते समाज मन बदलण्यापेक्षा स्वतःचं आयुष्यच तुम्ही बदला अशा पद्धतीचं खरं तर बघतो. यंत्रणेमध्ये क्षितिजाजी मी आपल्याला विचारीन की व्यवस्थेमध्ये संवेदनशीलतेची कमतरता आहे का? म्हणजे
म्हणजे ज्या मुली आपल्या आईवडिलांपर्यंत पोहोचू शकतात. समजा आपण ऐकलंत, म्हणजे खरं तर हेच अत्यंत दुर्दैवी आहे की इतके हात या घटनेसाठी वरती आहेत आणि आपण अजून सगळ्यांशी बोललेलो नाही आहोत की अशा पद्धतीचा अनुभव मुलींना किंवा त्यांच्या मैत्रिणींना आलेला आहे. या एवढ्याशा छोट्या हॉलमध्ये सुद्धा आज इतक्या मुली इथं बसलेल्या आहे. ह्यातून आपल्याला कळेल की समाज नक्की कसा आहे. पण संवेदनशीलतेची यंत्रणेत सुद्धा कमतरता आहे का? संवेदनशीलतेची कमी आहे. सेकंडली जे नियम, जे लॉज बनलेले आहेत त्यांचं इम्प्लिमेंटेशन होत नाही आहे इफेक्टिवली. आणि हे इम्प्लिमेंटेशनवरची जी बॉडी असते ती आज मिसिंग आहे. आपण बघावं, आज महाराष्ट्रामध्ये जे वुमेन्स कमिशन आहे, आता हे सगळे जे इश्यूज आहेत, तर पोलिसांसाठी SOP, आता बदलापूरची जी घटना झाली आपण बघितली, बदलापूरच्या घटनेमध्ये SOP फॉलो झाली नाही. शाळांसाठी महाराष्ट्र शासनाने स्पेसिफिक SOP काढलेली आहे. तर ह्या SOPs ज्या आहेत, लॉज आहेत, सगळं आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही आहे आणि त्याच्यामुळे भीती नाही आहे. तर याच्यावरती कोणीतरी वॉचडॉग पाहिजे आज. कारण जोपर्यंत ती शिक्षा होणार नाही, जोपर्यंत एक मॅसेज समाजामध्ये जाणार नाही, तोपर्यंत त्याची ग्रॅव्हिटी लक्षात येणार नाही. म्हणजे बदलापूरच्या घटनेमध्ये प्रिन्सिपलनी सरळ सांगून दिले की CCTV नाही आहेत. ठीक आहे, मग आता ते CCTV नाही आहेत, तर पोलिसांनी त्याच्यामध्ये त्यांच्या पोलीस डायरीमध्ये एंट्री केली आहे का की मेंटेनन्सची कंप्लेंट कुठे आहे का? ती जर नाही आहे तर त्या प्रिन्सिपलवर काही कारवाई झाली का? कारण ह्या अशा घटना उदाहरण असतात समाजासाठी दाखवायला की दिस इज द मॅसेज की तुम्ही जर कॉग्निजन्स घेतला नाही, तुम्ही जर सिरियसली घेतलं नाही तर तुमच्यासोबत असं होणार. हा मॅसेज आपण किती देऊ शकतो इफेक्टिव्हली? नक्कीच. आणि हीच असंवेदनशीलता मला वाटतं अत्यंत महत्त्वाची आहे. ABP माझाच्या पाठपुराव्यानंतर आज बदलापूरच्या घटनेमध्ये त्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला आहे. पण अजूनही मॅनेजमेंटची जी काही मॅनेजमेंट ह्यात किती इन्वॉल्ड आहे किंवा किती दोषी आहे याचं अजूनही मला वाटतं चौकशीच सुरू आहे. ज्योतिजी, आपण काय सांगाल? एकंदरीत व्यवस्थेची ही जी असंवेदनशीलता आहे त्यामुळे सुद्धा मुली बोलू शकत नाही, आईवडील येऊ शकत नाही, आलेत तर त्यांची खूप पायपीट होते, त्यांना वाटेल तेवढे तास बसावं लागतं. हे कसं बदलेल? एकानंतर एक वेगवेगळे शासन येतात, राज्यकर्ते येतात. जेव्हा सरकारमध्ये असतात तेव्हा एक बोलतात, जेव्हा विरोधात असतात तेव्हा खूप विरोध करतात. मात्र असंवेदनशीलता ती सेम असते. अगदी खरं आहे ताई की प्रशासनाची ही असंवेदनशीलता ही सगळीकडे पाहायला मिळते आणि बदलापूर प्रकरणात ती जास्त पाहायला मिळाली. कारण एक 4 वर्षाच्या मुलींना आणि त्यांच्या पालकांना जेव्हा 12-12 तास वेट करावं लागतं किंवा रात्री 12-12:30ला त्या मुलीला मेडिकलला पाठवलं जातं. मला खरं तर इथे आश्चर्य वाटलं की मी स्वतः बदलापूरच्या पोलीस स्टेशनला गेले, तिथल्या स्थानिकांना भेटले, पालकांना भेटले. तर आम्ही ताई इतर वेळेला मागणी करतो की महिला पोलीस अधिकारी द्या, पण बदलापूरच्या प्रकरणात तर त्या वरिष्ठ PI ज्या होत्या त्या स्वतः महिला होत्या आणि असं असतानाही त्यांनी इतक्या असंवेदनशीलपणाने वागावं. पण आता मला एक सांगायचं आहे की आता त्या ताईच्या डोळ्यामध्ये पाणी होतं हा प्रसंग सांगताना, पण मी हमी देते ताई, इथून पुढं मुलींच्या डोळ्यात पाणी नसेल तर तुमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी येईल ही शासन म्हणून आम्ही जबाबदारी घेऊ. बदलापूरच्या प्रकरणात दुसऱ्याच दिवशी शाळेचा ताबा हा प्रशासकानं घेतला. त्या महिला पोलीस अधिकारी, त्यांच्यासोबतचे कॉन्स्टेबल यांच्यावरती कारवाई केली गेली. त्यांची चौकशी चालू आहे. याहीपेक्षा कडक शिक्षा दिली जाईल. आपण जसं म्हणालात की मुख्याध्यापिका, शिक्षिका यांना आरोपी केलं गेलं. ज्या 2 मदतनीस होत्या की ज्यांच्यावरती मुलींना हे टॉयलेटला नेण्याची जबाबदारी होती त्या गैरहजर होत्या, त्यांना पॉस्को लावावा ह्याची केसरकर साहेबांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं शिफारस केलेली आहे. आणि त्यामुळे हाच ॲक्च्युली हाच मुद्दा आहे की हे करायला सुद्धा शिफारस करावी लागते आणि हे किती स्वाभाविकरित्या होऊन जायला पाहिजे होतं, पण तसं होत नाही. हेच दुर्दैव आहे. हो, आणि म्हणूनच आता आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, गृहमंत्री असतील यांना आम्ही भेटणार आहोत आणि बदलापूरची केस एक मॉडेल केस म्हणून बघावी. म्हणजे आता तर आम्ही अभियानच सुरू करण्यासाठी काल आमची मीटिंग झाली की आम्ही राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये भेटणार आहोत की खरोखर भरोसा असेल तिथे ॲक्टिवेट आहे का नाही, 112 नंबर असेल तर तो चालू आहे का नाही, तिथं खरोखर महिला पोलीस बसतायत का नाही, विशाखा समिती प्रत्येक ठिकाणी आहे किंवा नाही, या सगळ्या गोष्टी या आम्ही नक्कीच शासकीय यंत्रणाच्या माध्यमातून ते बघणार आहोत.
आणि ताई खरंच सांगते की मी जे मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता की 2 महिन्याच्या आजची फाशी, त्याच्यावरती बरेच लोकांनी बोलले, वादविवाद झाला. पण माझ्याकडे हा पुरावा आहे की सोलापूरमध्ये एक घटना झालेली होती, अत्यंत दुर्दैवी घटना, की एका वडिलांनीच एका अतिशय चिमुरड्या 1.5 वर्षाच्या मुलीला दारू पाजून तिच्यावरती अत्याचार केला आणि आईनी त्याच्यामध्ये त्याला मदत केली. जी तेव्हा ओरडू लागली त्यावेळेला तिचा गळा दाबून खून झाला आणि डेड बॉडी, ते परप्रांतीय होते ताई, रेल्वेमधून घेऊन जात होते, त्यांना अटक केली रेल्वे पोलिसांनी. सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी ती केस अशी लढली की फक्त 2 महिने 18 दिवसामध्ये त्या दोन्ही नराधम, मी त्यांना आईवडील नाही म्हणणार, त्या नराधम पती पत्नीला फाशीची शिक्षा झालेली आहे. बदलापूरच्याही प्रकरणामध्ये अशीच शिक्षा होईल जोपर्यंत तो बदलापूरचा नराधम फासावर लटकणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. त्या माझ्या ताईनं जे म्हटलं की लाडकी बहीण झाली पण आता आम्हाला CCTV पण पाहिजेत, हे नको पण ते हवं, असं नको. आम्हाला बहीण लाडकी पण पाहिजे आणि आम्हाला बहीण सुरक्षित पण पाहिजे. कारण 1,500 रुपये हे गरिबांना महत्त्वाचे आहेत, पण त्याचसोबत महिला सुरक्षित पण असली पाहिजे. त्या शाळेमध्ये CCTV दिले होते पण तरीसुद्धा 15 दिवस त्यांनी ते रेकॉर्ड नाही म्हणून सांगितलं. का बरं सांगितलं, का बंद ठेवलं गेलं? याच्यावरती अतिशय कडक अशी नियमावली लावली जाईल आणि अत्याचार करणाऱ्या कुठल्याही नराधमाला आम्ही पाठीशी घालणार नाही. कारण सगळे राजकारणी सारखे नसतात, काही एकनाथ शिंदे असतात. या मुलींची ज्या कहाण्या ऐकल्या त्यामध्ये आपण हेही बघितलं की का आपल्या बिल्डिंगमध्ये सांगण्याचं धाडस जिनं केलं, तिथं बिल्डिंगमध्ये काहीही धाडस नव्हतं. संवेदनशीलता त्या लोकांमध्ये होती. एकीनं धाडस यासाठी केलं नाही कारण त्यामुळे वेगळीच बंधनं लादल्या गेली असती. मॅम, मी आपल्याला विचारते की एक कॅम्पस म्हणून आपण कुठल्या पद्धतीनं मुलींसाठी काही वेगळी यंत्रणा राबवणार आहात का, ज्यामुळे ज्या घरी सांगू शकत नाही, बाहेर सांगू शकत नाही, त्या नक्कीच कॉलेजमध्ये तरी आपल्याबरोबर अशी काही घटना घडली असेल तर त्या नोंदवू शकतील, अशी काही व्यवस्था किमान शिक्षणाच्या ठिकाणी आहे का? आपण म्हणतोय की ॲक्ट हवा. ताईंनी सांगितलं की ॲक्ट तर आहेच, लीगल प्रोव्हिजन्स आहेत, पण इम्प्लिमेंटेशन होत नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट्समध्ये ग्रीव्हियन्स सेल आहे, विद्यापीठाचा पण ग्रीव्हियन्स सेल आहे, त्याबद्दलची माहिती पण पुरवल्या जाते. पण मला हेच सांगावंसं वाटतं की त्या मुली आपणहून पुढे येत नाहीत आणि बोलत नाहीत, अशा बऱ्याचशा केसेस आहेत. तर ह्यासाठी ज्या वेळेला मला निनावी पत्र यायला लागलीत आणि काही कॉन्फिडन्स दिल्यानंतर काही मुली प्रत्यक्ष माझ्याकडे जेव्हा यायला लागल्या आणि बोलायला लागल्या, त्यावेळेला मला असं जाणवलं की ही एक सिस्टीम वेगळ्या प्रकाराने डेव्हलप करण्याची आता गरज आलेली आहे. निनावी पत्रांमध्ये खरंच कळत नाही की नक्की कसं आता उत्तर द्यावं, कुणापर्यंत पोचावं. म्हणून हे नावासकट काही गोष्टी त्यांची आपल्या आयडेंटिटी कॉन्फिडेन्शियली ठेवून त्यांना vc4students@sndt.ac.in हा आता तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचेल हा ईमेल ID. ह्या ईमेल IDवरती तुम्ही सरळ माझा मेल द्याल आणि तो केवळ मी एकटी तो वापरणार. त्यामुळे तुमच्याबद्दलची जी कॉन्फिडेन्शियलिटी आहे, जसं तुम्ही तुमच्या आईजवळ जाऊन बोलू शकलात नाही म्हणालात आधी, तसं या सिस्टीममध्ये काय होतं, तुमच्या इमिजिएट टीचरजवळ तुम्ही पहिले बोललं पाहिजे. त्या टीचरबरोबर बोलल्याने तुम्हाला रिस्पॉन्स नाही मिळाला तर तिच्यापेक्षा मोठ्या HODs असतील त्यांच्याकडे जायचं किंवा प्रिन्सिपलकडे जायचं. तिथेही नाही मिळालं रिस्पॉन्स, काही कारणाने असू शकतो, समजा नाही मिळाला, तिथे मिळेल याची आम्ही खात्री करून घेतो आहे. ती सिस्टीम हायरार्की डेव्हलप होईल आणि मग असंही करून जर नाही मिळाला तर तुम्ही या ईमेल IDवरती येऊ शकता, जेणेकरून फिजिकली एवढ्या मोठ्या 70,000 मुलींना माझ्यापर्यंत फिजिकली प्रत्यक्ष येणं शक्य नाही आहे. म्हणून ही एक व्यवस्था केलेली आहे. फक्त ह्याच हॅरॅसमेंटबद्दलचं नाही, काही असेल तेही, त्याच्यावरती ॲक्शन कशी घेतल्या जाईल त्याच्या सिरियसनेसप्रमाणे त्याच्यावरती ॲक्शन होईल. घेण्यासारखी असेल तर होईल त्याच्यामध्ये, पण तुम्हाला एक जागा मिळेल जिथे तुम्ही तुमच्या दुःखांना वाचा फोडू शकाल. बरेचदा तर सायकोलॉजिस्ट आमच्यापैकी आहेतच काही लोक, ते सांगतील की पहिले बोलल्यानेच आणि ऐकून घेतल्यानेच बऱ्याच गोष्टी मोकळ्या होतात. तर त्याही करण्याची एक गरज आहे. जसं आपण आत्ता म्हणतो आहे की संवेदनशीलता नाही आहे का, तर ती ऐकण्याची संवेदनशीलता आमच्यामध्ये यावी, आमच्या सगळ्यांमध्ये यावी, आमच्या टीचर्समध्ये यावी.
तर त्यासाठी महाराष्ट्र सरकारचाच एक उपक्रम खूप सुंदर आहे, तो म्हणजे की फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्समध्ये SNDTला दिलेली जबाबदारी, SNDT महिला विद्यापीठाला जी जबाबदारी देण्यात आलेली आहे ती अशी की प्रत्येक शिक्षकांनी हा कोर्स करावा आणि त्यांना जेंडर सेन्सिटायझेशन करून देण्याची जबाबदारी SNDT महिला विद्यापीठाकडे आहे आणि 4000हून अधिक शिक्षकांपर्यंत SNDT महिला विद्यापीठ पोचलं आहे. आणि सेन्सिटायझेशनमध्ये म्हणजे अगदी काही तुम्ही अगदी टोकाच्या ज्या आपण बोलतो आहे त्या घटना का घडतात, कारण आधीच्या स्टेप्स अवेअरनेसच्या नाही न झाल्या, तर तिथपासून शिक्षण क्षेत्राने पुढे यावं. म्हणजे अगदी साध्या तू हे कर, म्हणजे कामाची विभागणी जी घरामध्ये असते की स्वयंपाक आईनीच करायचा आणि बाहेर मुलांनीच जायचं, ह्या विभागण्यासुद्धा आज आपल्याला कळलं, म्हणजे आपल्याला माहितीच आहे, पण आज वाचा फोडली. हिने सांगितलं की बाहेर गेल्यानंतर मुलीला त्रास होतो, माझ्या मुलीला त्रास नको म्हणून तूच जा रे बाबा बाहेर. तर हे जे होतं ती विभागणी का असू नये, का ते बाकी दुसऱ्याही म्हणजे मुलांनी किंवा मेल अवेअरनेस इन द मेल फॅमिलीज, मेल काउंटरपार्ट्स ही सुद्धा महत्त्वाची. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जर का ते झालं तर शिक्षण देणं आणि घेणं हे जास्त मिनिंगफुल होईल, म्हणून ही एक व्यवस्था करण्यात आलेली आहे. तशा अनेक छोट्याशा व्यवस्था आणि अवेअरनेस विद्यापीठांनी पण पावलं उचललेली आहेत. नक्कीच थेट कुलगुरूंना आपण लिहू शकणार आपल्या एखादा अनुभव किंवा एखादी व्यथा किंवा एखादी तक्रार, हा अत्यंत महत्त्वाचा असा इनिशिएटिव्ह आहे. आणि आय एम शुअर की त्याचा फायदासुद्धा तुमच्यापैकी अनेकांनी ज्यांनी अशा घटना सांगितल्या ते घेतील. समाज जीवनात आपण इतक्या वर्षापासून वावरत असताना महिला म्हणून, स्त्री म्हणून सुरक्षिततेची भावना मोठं होताना, आज काम करताना तुम्हाला वाटते का? मला असं वाटतं की ही भावना निर्माण होणं हे तुमचा भवताल ठरवतो. सरकारी योजना कितीही आल्या आणि काहीही झालं तरी महत्त्वाची बाब अशी आहे की तुमचा भवताल कसा आहे. महिलांना आरक्षण मिळतं, खूप पोरींना आरक्षण मिळतं, मग तुम्ही मेडिकलला नंबर लागतो, इंजिनिअरिंगला नंबर लागतो, कुठे राहायची जागा नसते, मग कुणीतरी विरार वसईला राहतं आणि मग विरारमध्ये आरक्षणाच्या कोट्यातनं नंबर लागला, महिला आरक्षणाच्या कोट्यातनं, आणि राहण्यासाठी आपण विरारला आहोत पण आपल्याला चर्चगेटला यायचे. तर विरार ते चर्चगेट जेव्हा ट्रेनमधनं आपण प्रवास करतो तर अशा वेळेला तुम्हाला आरक्षण काम करत नाही, तुमची मानसिकता काय आहे ती जास्त काम करते. तुम्ही कशा मानसिकतेतनं येता, तुम्ही किती कणखर मानसिकतेतून जाताय, एक भाग. दुसरं असं की ताई आपण जसं म्हणालात की तुम्ही पुढे येऊन सांगितलं पाहिजे. ताई आपल्याकडे खूप हेल्पलाईन नंबर आहेत, चिकार नंबर आहेत. म्हणजे काल परवा त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा फार नंबर सांगत होत्या. पहिली गोष्ट तर असल्या नंबरांचा काही उपयोग होत नाही, मी फार स्पष्ट व्यक्ती आहे. मला सांगा 3 वर्षाच्या लेकराकडे मोबाईल आहे का? नाही. 3 वर्षाच्या लेकराकडे मोबाईल नाही. बरं समजा खेळायला मोबाईल घेतला, त्याला नंबर पाठ आहे का? अरे ज्या लेकराला ती कॉन्सेप्टच कळत नाही, हे काय होतंय आपल्यासोबत हेच कळत नाही. म्हणजे जेव्हा बदलापूरचं लेकरू म्हणते की माझ्या शूच्या जागी मुंग्या चावल्यासारखे होत आहेत, तर काय बोलणार आपण अशा बाळाला? 70 वर्षाच्या म्हातारीकडे मोबाईल आहे का? औषधामध्ये 70 वर्षाच्या माऊलीवर रेप करून मर्डर झाला, काय मोबाईल? आणि तुमचे बरं त्याच्यातून नंबर एखादीने पाठ केला, उचलला जातो का? तर उचलला जात नाही. त्यामुळे सरकारी हे सगळं सरकारी काम आणि 2 वर्ष थांब असला धंदा असते, त्याच्यात काही माझा फार विश्वास नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.